सन 2026-2027च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करताना गृह विभागाअंतर्गत अध्यक्ष महोदय, आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू व जुगार चालतात आणि दोन्ही गुन्हे त्या ठिकाणी बेलेबल आहे। माझी आपल्याला विनंती आहे की अवैध दारू थांबवण्याकरिता हे दोन्ही गुन्हे आपण नॉन बेलेबल केले पाहिजे। यासोबतच माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये गोंडपिंपरी पोलीस स्टेशनला क्वार्टर प्लस सीसीटीव्ही कॅमेरा, गडचिरोली पोलीस स्टेशनला क्वार्टर प्लस सीसीटीव्ही कॅमेरा, कोरपना पोलीस स्टेशन क्वार्टर प्लस सीसीटीव्ही कॅमेरा आणि ज्योती पोलीस स्टेशनला क्वार्टर प्लस सीसीटीव्ही कॅमेरा। अध्यक्ष महोदय, कृषी विभागावर बोलताना या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण जे शेतीचे सोलार पंप देत आहोत ते तात्काळ माझ्या राजुरा मतदारसंघात द्यावा ही विनंती आहे। पशुसंवर्धन विभागात बोलताना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना न्याय देता येत नाही, ही पद आपण तात्काळ भरावं। जलसंपदा विभागात बोलताना माझ्या राजुरा विधानसभेमध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील तोमटा आणि सोनापूर ही आमची जलसिंचन योजना बंद आहे, ती तात्काळ सुरू करण्याकरता निधी द्यावं। यासोबतच माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा या तीनही नद्या बारमाही चालतात, तर या तीनही नद्यावर जर आम्ही बंधारे बांधले तर सिंचनाची मोठी सुविधा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। अन्न व नागरी पुरवठा विभागात बोलताना अध्यक्ष महोदय, आपण मोठ्या प्रमाणामध्ये नवीन रेशन कार्ड दिले आहे, पण त्यांना अन्नधान्य मिळत नाही, त्या ठिकाणी निष्ठांक वाढवून त्यांना आपण तात्काळ अन्नधान्य देण्याची आपण व्यवस्था केली पाहिजे। पाणी पुरवठा विभागात बोलताना जलजीवन मिशन अंतर्गत राजुरा मतदारसंघामध्ये 445 योजनेचं काम सुरू आहे, फक्त 192 योजना पूर्ण झाल्या आहे, 293 योजना अपूर्ण आहे, 165 कोटीची आवश्यकता आहे। मंत्री महोदयांनी विनंती की तात्काळ निधी द्यावं। यासोबतच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या माझ्या मतदारसंघामध्ये 11 आहे, त्यापैकी फक्त 7 योजना सुरू आहे, 4 योजना बंद आहे, तर त्या सर्व 11 योजना दुरुस्ती आपण तात्काळ करावी। आणि मृद व जलसंधारण विभागात बोलताना अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जिवती तालुक्यामध्ये 3 तलाव आम्ही मंजूर झाले होते, जिवती, कोदेपूर आणि गुडशेला या तिन्ही तलावाकरता निधी द्यावं। यासोबतच जिवती, कोरपना, गडचांदूर, राजुरा आणि गोंडपिंपरी तालुक्यामध्ये सिंचनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती। धन्यवाद।